नमस्कार, मी सुरेखा डिझाईनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी पहिलाच व्हिडिओ टाकते ह्या चॅनलवर सुरेखा डिझाईन म्हणून. तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करणार आहोत. ते पण एवढ्या सोप्या पद्धतीने, आणि तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप छान बसतं ते. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं कटिंग करायचं ते. तर मी कार्डशीट पेपरवर कटिंग करणार आहे, नंतरून ब्लाऊजवर करणार आहे. तर चला बघूया आपण. तर आपल्याला इथं मापं बघायची आहे. तर मापं आपल्याला उंची 14ची टाकायची आहे. छातीचा चौथा भाग 10.5चा घ्यायचा आपल्याला, आणि कमर 9.5चं घ्यायचं. चौथा भाग. तर आपला चौथा भाग 9.5चा येणार आहे आणि छाती 10.5ची येणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण उंची घेऊया. पूर्ण उंची 14 प्लस 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला, शिवण्यात जाईल ते. त्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. तर इथं आपल्याला डीप नेक घ्यायचं आहे, त्यामुळे इथं शोल्डर आपण 5.5 इंच घेणार आहोत. हे बघा, 5.5 इंचावर मी मार्क केलं. त्यानंतर इथं आपल्याला 6 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. सेम आपल्याला चारी बाजूनी करून घ्यायचं आहे. 5.5, 5.5, 6, 6. तर असा चौकोन करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला 5.5 घ्यायचं आहे, इथं पण 5.5 घ्यायचं आहे, इथं 6 इंच घ्यायचं आहे, इथं पण 6 इंच आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर छातीचा चौथा भाग टाकायचा आपल्याला. छातीचा चौथा भाग 10.5 आहे. 10.5 छातीचा चौथा भाग. त्यानंतर 2 इंच मार्जिन. हे बघा, 2 इंच मार्जिन घेतली आहे. आता आपल्याला कमर टाकायची आहे. तर कमर आपल्याला 9.5 इंच घ्यायचं आहे. 9.5 इंच कमर प्लस 3 इंच मार्जिन घ्यायची आहे. आता इथं आखून घ्यायचं आहे हे आणि हे पण. अशा प्रकारे आखून घ्यायचं आहे. तर आपण इथं 2 इंच घेतलं, इथं 3 इंच घेतले. त्यानंतर आपल्याला इथून जो मुंड्याचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर इथं मी 1.25 इंचावर मार्क करणार आहे. हे बघा, इथून 1.25 इंचावर मार्क केलं मी. त्यानंतर मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुमच्याकडे पट्टी असेल तर पट्टीने आकार देऊ शकता. अशा प्रकारे. जर एखाद्याचा पाठीचा भाग जास्त असेल तर तुम्ही इथं 1.5 इंचसुद्धा घेऊ शकता. तर इथं मी 1.25 इंचच घेतलं आहे. अशा प्रकारे. तर आपल्याला हा कट करून घ्यायचा आता. तर अशा प्रकारे कट करून घेतलं. आता आपल्याला इथं गळा टाकायचा आहे. तर गळा टाकताना काय करायचं आहे, वरच्या बाजूला 2.25 इंच, आणि जो काही गळा घेणार आहोत आपण, तर इथं मी 4ची पट्टी तयार ठेवायची आहे. तर इथं 4ची पट्टी तयार ठेवणार आहे. त्यानंतर शिवण्यात काय जाणार आहे ते खाली आणि वरती असं एवढं मिळून इथं सोडून देणार आहे. त्यानंतर इथं 3 इंचावर मार्क करून अशा प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा टाकू शकता. आपण इथं 2.25 घेतलं, इथं आपण 3 इंच घेतलं, लक्षात राहू द्या. आता हे पॅटर्न आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्या साईडला मार्क करून घ्यायचं आहे. आपल्याला फक्त याचं शोल्डर उंची मोजून घ्यायची आहे. हे बघा असं, आणि इथं उंची मोजून घ्यायची आहे. एवढंच आखून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर हे साईडला ठेवून द्यायचं आहे. आता इथं शोल्डर मोजायचं परत 5.5 इंच. त्यानंतर हे 6 इंच. अशा प्रकारे परत इथं 5.5 इंच मोजायचं आहे, आणि ही रेष आखून घ्यायची आपल्याला. चौकोन तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता इथून आपल्याला 1.25 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं मार्क केलं मी, इथून 1.25 इंचावर. खूप सोपी पद्धत आहे.
आणि आपण हे जे मार्क केलं आहे बघा, इथून आपल्याला 1 इंच खाली यायचं आहे. लक्षात राहू द्या, हा आपण जो मागच्या भागाला जो काढलेला चौकोन आहे, हे 6 इंच, 5.5 इंच, 5.5 इंच आणि हे 6 इंच असा चौकोन तयार करून घ्यायचा. त्यानंतर इथं 1.25 इंचावर मार्क करून घ्यायची. इथून आपल्याला इथं वरती 1.25 इंचावर मार्क करून घ्यायची. उंची प्लस 1 इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्यानंतर इथून आपल्याला 3.5 इंचावर मार्क करायचं आहे. आता हे माप मोठं आहे त्यामुळे मी इथं 4 इंच घेणार आहे. हे बघा, इथं मी 4 इंचाची मार्किंग केली आहे. आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर टक्स पॉईंट तुम्ही अंगावर पण मोजू शकता किंवा छातीच्या मापानुसार पण मोजू शकता. म्हणजे उंची जी आपली असते ना त्यानुसार मी एकदा सांगणार आहे तुम्हाला ते पण. तर इथून मी टक्स पॉईंट 10 इंचावर घेणार आहे. आता आपल्याला इथं साधारण 4.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची अशा एक प्रकारे. तर हा जो भाग आहे ना, हा जर तुम्हाला मोठा वाटत असेल तर तुम्ही थोडं कमी पण करू शकता. इथं 1.5 इंच. अशा प्रकारे हा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे. आता आपण गळा टाकणार आहोत. तर इथं 2.25 इंचावर मार्क करून घ्यायची. जसं आपण मागच्या भागाला केलं आहे तसंच करायचं. इथं 2.25 इंच, त्यानंतर इथं 2.25 इंचावर मार्क करून घ्यायची. तर इथं गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे, कारण पुढचा गळा आपण 6.5चा घेणार आहोत. तर इथून अर्धा इंच खाली घ्यायचं आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे हा पुढचा गळा येणार आहे आपला. हे बघा, अशा प्रकारे. तर आता आपण हे कट करून घेऊया. तर आपला हा फ्रंटचा भाग पण तयार आहे. आता आपल्याला साईड पीस काढायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा ट्राय नक्की करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, अशा प्रकारे हे आखून घ्यायचं आपल्याला. जसंच तसं इथं हा एवढा पोर्शन आखून घ्यायचा आहे. व्हिडिओ शांतपणे बघा, लगेच लक्षात येऊन जाईल तुमच्या. आता आपल्याला हा पेपर घ्यायचा आहे, जो मागचा भाग आहे ना तो घ्यायचा आहे. तो हा खालचा हलवून द्यायचा नाही आहे, व्यवस्थित ठेवायचा आहे. असं ठेवून घ्यायचं आहे. हे बघा, 1 इंच खाली आहे आणि हे असंच आखून घ्यायचं आपल्याला. आता ही मार्क करून घ्यायची. असं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे दोन्ही पार्ट काढून घ्यायचे. हे बघा, दोन्ही पार्ट काढले मी. आता इथून सरळ रेषा आखून घ्यायची आहे. जी मार्जिंगची रेषा आहे ती आपल्याला याच्यात काहीच वाढवायचं, कमी जास्त करायचं नाही आहे. हे बघा, अशा प्रकारे रेष मारून घेतली. त्यानंतर हा पॉईंट आहे, टच पॉईंट बघा, मी ह्या आकारावरूनच हा पॉईंट करून घेतला आहे. हे बघा इथं. आता आपल्याला हे जे किती घेतलं आहे ते बघायचं आहे. हे 4.25 घेतलं आहे आपण इथं. हे बघा, इथून अशी रेष मारून घ्यायची. हे 4.25 घेतलं आहे मी इथं. त्यानंतर छातीचा चौथा भाग किती 10.5 आहे. 10.5 आपण इथं थोडंसं वाढवून घेऊया, 1.5 इंच. छातीचा चौथा भाग 10.5, 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलं आहे. वाढवून घेतलं नाही तरी चालतं, पण इथं थोडंसं आकार येण्यासाठी मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले. त्यानंतर इथं 1.5 इंचाचा मार्क करून घ्यायचा. इथून इथं 1.5 इंचाची मार्क करायची. आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर आकार देताना इथून सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे हा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा. आता आपल्याला हे जे हे बघा, आपल्याला याला पण एक्स्ट्रा वाढवायचं 1 इंच. तर इथून आहे ना, इथं मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर
इथं जॉईन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता आपला आकार तयार आहे. आता हे मी कट करून घेते. तर अशा प्रकारे आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज पेपर कटिंग तयार आहे आपला. आणि हे सोप्या पद्धतीने दाखवलं आहे मी तुम्हाला. तर व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा मला नक्की. आणि हे खूप मोठं माप आहे, तर माप काढायला काहीच घाबरायचं नाही आहे. आणि किती मोठं माप राहू द्या, तुम्ही सहजपणे काढू शकाल. मी जे काढते ना माप, अशाच प्रकारे तुम्ही काढा. राहिली आहे तर बाही बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाही कशी काढायची ते पण मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा मला कमेंट करून. व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तर नेक्स्ट टाईम आपण बाहीची कटिंग बघणार आहोत. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा मी कसे कटिंग केले ते. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्टसुद्धा करा. चला मग, बाय बाय.